नमस्कार, आपण पाहता SBN मराठी आणि मी जयश्री शेलार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। राज्यातील तूर खरेदी केंद्र अजूनही बंदच, 24 तासानंतरही आदेश नाही। शेतकऱ्यांची रांग कायमच। तात्काळ पणन आणि कृषी मंत्र्यांची हकलपट्टी करावी। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील। सांगली जिल्ह्याची एसी संघर्ष यात्रा बनला चर्चेचा विषय। शेतकऱ्यांचे दुःख मांडण्यासाठी गेलेल्या नेत्यांची चमकोगिरी। ढोल ताशासहित मिरवणूक। झिंगाटच्या तालावर दुष्काळी कवटेमंकाळ संघर्ष यात्रेचे जल्लोषी स्वागत। सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील अपूर्ण कामे येत्या 3 महिन्यात पूर्ण न झाल्यास ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचा समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांचा इशारा। भाजपा सरकार कर्जमाफीसाठी पंचांगातील मुहूर्त काढणार आहे का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यात चक्काजाम केल्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही, अजित पवार। आणि म्हैसाळ गर्भपात प्रकरणात DNA टेस्ट केलेल्या त्या 7 जोडप्यांनी गर्भपात केल्याचे निष्पन्न। सर्व प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात। DYSP डॉक्टर दीपाली काळे यांची माहिती।